आज आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजे काय आणि इलॅस्टिसिटीचे काही ॲप्लिकेशन्स पाहणार आहोत. सो ब्रेकिंग स्ट्रेस आपण डिफाईन केलेला आहे ऑलरेडी. कसा डिफाईन केला होता? द मिनिमम स्ट्रेस ॲट विच अ मटेरियल ऑर स्ट्रक्चर ब्रेक्स इज कॉल्ड ॲज ब्रेकिंग स्ट्रेस. म्हणजे कमीत कमी किती स्ट्रेसला एखादं स्ट्रक्चर ब्रेक होतं त्याला म्हणायचं ब्रेकिंग स्ट्रेस. तसंच आपण इलॅस्टिक लिमिटही डिफाईन केलं होतं की मॅक्झिमम स्ट्रेस अप टू विच द मटेरियल रिमेन्स इलॅस्टिक इज कॉल्ड ॲज इलॅस्टिक लिमिट. सो इथे एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे मी. सपोज एखाद्या स्ट्रक्चरला आपण युनिफॉर्मली इन्क्रीजिंग लोड अप्लाय करत गेलो, 1 युनिट, 2 युनिट, 3 युनिट, तर ज्या स्ट्रेसपर्यंत मटेरियल इलॅस्टिक आहे त्याला म्हणायचं इलॅस्टिक लिमिट. ह्या एक्झाम्पलमध्ये मी काय घेतलेलं आहे? 5% लोड. आणि ज्या मिनिमम स्ट्रेसला ते ब्रेक होतं त्याला म्हणायचं ब्रेकिंग स्ट्रेस. सो कितीला ब्रेक होतं मटेरियल पहा इथे या एक्झाम्पलमध्ये 11 ह्या स्ट्रेसला ते ब्रेक होत आहे. तर याचा अर्थ 5 हे लिमिट क्रॉस केल्यानंतर 10 युनिटपर्यंत आपण त्याला लोड अप्लाय करू शकतो जिथं ते प्लास्टिक राहणार आहे. सो ब्रेक होण्यापूर्वी किती लोड आपण अप्लाय करू शकतो त्याला म्हणायचं मॅक्झिमम लोड दॅट द स्ट्रक्चर कॅन विथस्टँड ऑर बेअर. आणि यालाच नाव दिलेलं आहे अल्टिमेट स्ट्रेस. सो ब्रेकिंग स्ट्रेस जर या एक्झाम्पलमध्ये 11 युनिटचा असेल तर याचा अर्थ त्या स्ट्रक्चरला किंवा त्या मटेरियलला आपण ब्रेक होण्यापूर्वी मॅक्झिमम किती लोड अप्लाय करू शकतो? 10 युनिट एवढा स्ट्रेस आपण अप्लाय करू शकतो. सो त्याला म्हणायचं अल्टिमेट स्ट्रेस. तर अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे काय? मॅक्झिमम किती लोड अप्लाय करता येतो. म्हणून डिफाईन कसं केलं पहा आपण अल्टिमेट स्ट्रेस. द मॅक्झिमम स्ट्रेस द स्ट्रक्चर कॅन बेअर or we can say that the maximum stress the structure can withstand is called as ultimate stress. आता आपण पाहूया वर्किंग स्ट्रेस किंवा डिझाईन स्ट्रेस म्हणजे काय. म्हणजे मॅक्झिमम आपण जो लावू शकतो मटेरियल ब्रेक होण्यापूर्वी तेवढा रोज लावला तर चालेल का त्या मटेरियलला किंवा स्ट्रक्चरला? नाही, कारण मे बी तिथे त्याची इलॅस्टिसिटी गेली असेल किंवा ते लवकरच खराब होईल. सो रोज लावला जाणारा जो स्ट्रेस आहे ज्याला वर्किंग स्ट्रेस म्हणतात तो अल्टिमेट स्ट्रेसपेक्षा खूप कमी असला पाहिजे. आणि म्हणून त्या मटेरियलची किंवा स्ट्रक्चरची डिझाईन अशी करायची की त्याचा वर्किंग स्ट्रेस काय आला पाहिजे? कमी आला पाहिजे. सो हा आपण ठरवू शकतो. आपण ते स्ट्रक्चर तसं डिझाईन करू शकतो कमी लोड लावण्यात येईल असं. आणि म्हणून ह्या स्ट्रेसला म्हटलेलं आहे डिझाईन स्ट्रेस. आणि डिफाईन कसं करणार? द ॲक्च्युअल स्ट्रेस अप्लाइड टू द स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज डिझाईन स्ट्रेस. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली किती लावणार आहात, किती लावला जातो त्याला म्हणायचं डिझाईन स्ट्रेस. फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा एक सायकल डिझाईन करायची आहे. तर नॉर्मली एखाद्या पर्सननी समजा अशी डिझाईन केली त्या सायकलची सीट की एका वेळी एकच पर्सन त्याच्यावर बसेल. सो या डायग्राममध्ये जी सायकल दिसत आहे तिचा डिझाईन स्ट्रेस किंवा वर्किंग स्ट्रेस किती आहे? लोड ऑफ 1 पर्सन. पण हा डिझाईन स्ट्रेस वेगवेगळा सुद्धा असू शकतो. फॉर एक्झाम्पल पहा या डायग्राममध्ये कुणीतरी ही सायकल अशी पण डिझाईन करू शकते की एकावेळी 2 पर्सन्स बसतील. कुणीतरी ही सायकल अशी डिझाईन करेल की एकावेळी 3 पर्सन्स बसतील. सो या डायग्राममध्ये ज्या 2 सायकल्स दिसत आहेत त्यामध्ये एका केसमध्ये डिझाईन स्ट्रेस हा काय आहे? लोड ऑफ 2 पर्सन्स. एका केसमध्ये डिझाईन स्ट्रेस काय आहे? लोड ऑफ 3 पर्सन्स. असं आपण वाढवू शकतो. पण डिझाईन स्ट्रेस शक्यतो कमी ठेवायचा अल्टिमेट स्ट्रेसपेक्षा. आत्ताचं जर एक्झाम्पल कन्सिडर केलं, समजा ह्या सायकलचा अल्टिमेट स्ट्रेस आहे लोड ऑफ 10 पर्सन्स. कारण 11 हे ब्रेकिंग स्ट्रेस घेतलं होतं आपण. म्हणजे मॅक्झिमम किती पर्सन बसू शकतात ह्या सायकलवर? 10. पण 11वा बसलं की ही तुटणार आहे. आणि म्हणून ब्रेकिंग स्ट्रेस काय झाला? 11. म्हणून काय 10 बसवायचे का रोज? नाही. तर डिझाईन स्ट्रेस काय असला पाहिजे आपला? खूप कमी असला पाहिजे वर्किंग स्ट्रेस. याचं कारण असं आहे ज्याला स्ट्रक्चर डिझाईन केलं जातं तेवढंच रोज लावलं जाईल असं नाही. आपल्याला सवय असते जादा लोड अप्लाय करायची. पहा इथे दिसेल तुम्हाला सायकल जरी
1 किंवा 2 पर्सनसाठी डिझाईन केली तरी कॅरियरवर एकाला बसवायचं, पुढ्यात एकाला बसवायचं आणि शक्य आहे तेवढे जास्त बसवायचे. सो वर्किंग स्ट्रेस वाढू शकतो आणि म्हणून हा शक्य तेवढा कमी डिझाईन करायचा. अदरवाईज काय होईल पहा, इलॅस्टिक लिमिट जर क्रॉस झालं इथे, समजा ह्या डायग्रॅममध्ये आता 5 पर्सन दिसत आहेत आणि आपल्या सायकलचा 5 हेच इलॅस्टिक लिमिट आहे, पण 6वा पर्सन जर बसला तर इलॅस्टिक लिमिट क्रॉस होईल आणि मग काय होईल हालत ह्या सायकलची. तर डिझाईन स्ट्रेस किंवा वर्किंग स्ट्रेस आपण खूप जास्त ठेवला तर मे बी मटेरियलमध्ये असं परमनंट डिफॉर्मेशन येऊ शकतं आणि म्हणून वर्किंग स्ट्रेस हा काय पाहिजे, खूप कमी पाहिजे. सो अल्टिमेट स्ट्रेस किती आहे, वर्किंग स्ट्रेस किती आहे, यावरून त्या मटेरियलची सेफ्टी ठरवली जाते. त्याला म्हणायचं फॅक्टर ऑफ सेफ्टी. आणि कसं डिफाईन करतात पहा फॅक्टर ऑफ सेफ्टी, द रेशो ऑफ अल्टिमेट स्ट्रेस टू डिझाईन स्ट्रेस. म्हणजे अल्टिमेट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस किंवा डिझाईन स्ट्रेस केलं तर जो रेशो येईल त्याला म्हणायचं फॅक्टर ऑफ सेफ्टी. सो फॉर्म्युला कसा लिहिता येईल पहा, फॅक्टर ऑफ सेफ्टी इज इक्वल टू अल्टिमेट स्ट्रेस अपॉन वर्किंग स्ट्रेस ऑर डिझाईन स्ट्रेस. सो दोन्ही स्ट्रेस असल्यामुळे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला या रेशोला युनिट नसेल. आणि तुमच्या लक्षात येईल की अल्टिमेट स्ट्रेसपेक्षा वर्किंग स्ट्रेस आपण कसा ठेवतो, खूप कमी ठेवतो आणि म्हणून ही जी व्हॅल्यू आहे, हा जो रेशो आहे हा नेहमी कसा येणार आहे, न्यूमरेटर हा नेहमीच मोठा असणार आहे. सो इट इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. सो फॅक्टर ऑफ सेफ्टी इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1. आणि त्यात सुद्धा जेवढा हा जास्त असेल 1पेक्षा तेवढं ते स्ट्रक्चर काय असणार आहे, जास्त सेफ असणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा बरं, आपल्या एक्झाम्पलमध्ये अल्टिमेट स्ट्रेस किती होता, लोड ऑफ 10 पर्सन्स. आणि वर्किंग स्ट्रेस किंवा डिझाईन स्ट्रेस कुणीतरी असे डिझाईन केलं, समजा त्या सायकल्स एकाने असं डिझाईन केलं की 1च पर्सन बसेल, सो वर्किंग स्ट्रेस झाला 1. आणि कुणीतरी असं डिझाईन केलं की 4 पर्सन्स बसतील, सो वर्किंग स्ट्रेस झाला 4. आणि कुणीतरी अशी डिझाईन केली की 5 पर्सन्स बसतील, सो वर्किंग स्ट्रेस झाला 5. ह्या तिन्ही केसेसमध्ये ते स्ट्रक्चर ब्रेक होणार नाही आहे. पण जास्त सेफ कुठलं असणार आहे पहा, जेवढा कमी लोड अप्लाय करणार तेवढं ते जास्त वर्ष टिकणार आहे. सो ह्या 3 केसेससाठी जर आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी फाइंड आउट केलं तर काय येईल पहा, तिघांसाठी मटेरियल तेच आहे त्यामुळे त्याचा अल्टिमेट स्ट्रेस काय असणार आहे, 10 युनिट. आणि डिवाइड बाय वर्किंग स्ट्रेस घ्यायचे. सो पहिल्या केससाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी येईल 10/1, दुसऱ्या केससाठी 10/4 आणि तिसऱ्या केससाठी येईल 10/5. आता हे जर रेशोज फाइंड आउट केले तर 10/1 म्हणजे 10 येईल, 10/4 म्हणजे 2.5 येईल आणि 10/5 म्हणजे 2 येईल. सो पहा बरे, जर आपण पहिली केस कन्सिडर केली तर त्याच्यासाठी वर्किंग स्ट्रेस 1 होता आणि फॅक्टर ऑफ सेफ्टी किती आलेला आहे, 10 आलेला आहे. दुसऱ्या केससाठी किती आलेलं आहे, 2.5 आलेलं आहे आणि तिसऱ्या केससाठी किती आलेलं आहे, 2 आलेलं आहे. आणि कुठलं स्ट्रक्चर जास्त सेफ असणार आहे, पहिलं, म्हणजे ज्याच्यासाठी फॅक्टर ऑफ सेफ्टी 10 आहे. सो या एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येईल की फॅक्टर ऑफ सेफ्टी एकतर 1पेक्षा जास्तच आहे आणि तो जेवढा जास्त तेवढं ते स्ट्रक्चर जास्त सेफ असेल. आणि मग ह्याचं कन्क्ल्युजन काय सांगता येईल पहा आपल्याला, एकतर फॅक्टर ऑफ सेफ्टी हा नेहमी 1पेक्षा मोठा असतो आणि त्याची व्हॅल्यू जेवढी जास्त तेवढं स्ट्रक्चर आपलं जास्त सेफ असतं. सो आता आपण इलॅस्टिसिटी ह्या टॉपिकचे काही ॲप्लिकेशन्स पाहूया. सो फर्स्ट ॲप्लिकेशन काय सांगता येईल पहा, कुठल्याही कन्स्ट्रक्शन्समध्ये म्हणजे बिल्डिंग्ज असतील, ब्रिजेस, डॅम्स, फ्लायओव्हर्स एटसेट्रा, त्यामध्ये जे मटेरियल यूज केलं जातं त्याच्या इलॅस्टिक प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहे. त्यावरून त्या स्ट्रक्चरची सेफ्टी समजते आपल्याला. सो इन द कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स, ब्रिजेस, डॅम्स एटसेट्रा, द इलॅस्टिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स आर कन्सिडर्ड ऑर दे आर स्टडीड. बीम्स जे असतात कन्स्ट्रक्शनमध्ये, जे बीम्स असतात, सो त्यांचा बेंडिंग मोमेंट हा कन्सिडर करावा लागतो आपल्याला त्याचं सेफ्टी ठरवण्यासाठी. सो हा जो बीम आहे ह्याचा बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करावा लागतो आणि मग स्ट्रेन काढावा लागतो तिथे. सो इन कॅल्क्युलेटिंग बेंडिंग मोमेंट ऑफ अ बीम, स्ट्रेन इज टू बी कॅल्क्युलेटेड. सो इथे सुद्धा इलॅस्टिक प्रॉपर्टीज इम्पॉर्टंट आहेत.
सो हे ॲप्लिकेशन लिहिता कसं येईल आपल्याला? इन कॅल्क्युलेटिंग बेंडिंग मोमेंट ऑफ अ बीम स्ट्रेन इज टू बी डिटरमाइंड. नेक्स्ट ॲप्लिकेशन सांगता येईल आपल्याला इन द स्टडी ऑफ स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स इलॅस्टिक प्रॉपर्टीज आर कन्सिडर्ड. जेव्हा आपण मटेरियल्सची स्ट्रेंथ स्टडी करतो तेव्हा त्याच्या इलॅस्टिक प्रॉपर्टीज आधी आपल्याला स्टडी कराव्या लागतात. नेक्स्ट ॲप्लिकेशन सांगता येईल आपल्याला कुठलंही मशीन पार्ट किंवा कुठलंही व्हेकल किंवा मशीन्स डिझाईन करताना आपल्याला त्याचं फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणजेच अल्टिमेट स्ट्रेस, वर्किंग स्ट्रेस ह्या व्हॅल्यूज कन्सिडर कराव्या लागतात. सो फॉर डिझायनिंग अ मशीन पार्ट ऑर व्हेकल इट्स अल्टिमेट स्ट्रेस, वर्किंग स्ट्रेस, फॅक्टर ऑफ सेफ्टी आर टू बी कन्सिडर्ड. हायड्रॉलिक मशिनरीज पण तुम्ही पाहिले असतील. सो या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे हायड्रॉलिक लिफ्टिंग दाखवलेलं आहे. काही ठिकाणी तुम्ही हायड्रॉलिक ब्रेक्स पण पाहिले असतील. सो हायड्रॉलिक मशीन्स जे असतात त्यामध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूमचे चेंजेस असतात. सो हायड्रॉलिक मशीन्समध्ये प्रेशर अप्लाय केल्यावर आतमध्ये जे हायड्रॉलिक फ्लुईड असतं त्याचे व्हॉल्यूममध्ये चेंजेस होत असतात. तर इथे आपल्याला बल्क मॉड्युलस कन्सिडर करावं लागतं. सो इन हायड्रॉलिक मशिनरीज बल्क मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज इम्पॉर्टंट. सो या डायग्राममध्ये एक पेंड्युलम दिसत असेल तुम्हाला. एका सस्पेन्शन वायरला खाली एक डिस्क अटॅच केलेली दिसते आहे जी ट्विस्ट होत असते. सो ह्या वायरमध्ये एक ट्विस्ट येत असतो. अशा पेंड्युलमला म्हणतात टॉर्शन पेंड्युलम. सो इथे सुद्धा इलॅस्टिसिटी खूप इम्पॉर्टंट आहे. जो त्या सस्पेन्शन थ्रेड किंवा सस्पेन्शन वायरला खाली जो लोड अप्लाय केलेला असतो तो लोड हा त्या वायरच्या इलॅस्टिक लिमिटपेक्षा खूप कमी पाहिजे तर अशा पेंड्युलमचं वर्किंग प्रॉपर होतं. सो इन डिझायनिंग अ टॉर्शन पेंड्युलम इलॅस्टिसिटी इज इम्पॉर्टंट. सो दीज आर सम ॲप्लिकेशन्स ऑफ टॉपिक इलॅस्टिसिटी. थँक यू.